नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। रात्रीचे 12 वाजले होते। सगळं शहर झोपलं होतं, पण एका मोठ्या बंगल्यात कोणीतरी जागा होतं। अनंतराव शहरातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यापैकी एक। मोठा बंगला, महागड्या गाड्या, संपूर्ण आयुष्यभर कमावलेला पैसा, पण त्या रात्री तो एकटा उभा होता बाल्कनीत। त्याच्या हातात महागडी घड्याळ होती, पण वेळ मात्र हातातून निसटत होती। कधी कधी जीवन आपल्याला सगळं देतं, पण आतून सगळं काढून घेतं। अनंतराव लहानपणापासून गरीब होता, पण त्यांनी स्वतःला एक वचन दिलं होतं, मी कधीच गरीब राहणार नाही। तो मेहनत करत गेला आणि एक दिवस तो खूप मोठा झाला, पण त्याच्यासोबत त्याचा अहंकारही वाढत गेला। पैसा मिळाला, पण माणुसकी हरवली। कार्यालयात काम नीट का करत नाहीस, तो एका गरीब कामगारावर ओरडला। तो कामगार हात जोडून म्हणाला, साहेब, माझ्या मुलाला ताप आहे। अनंतराव थंडपणे हसला, माझं नुकसान झालं तर तुझ्या मुलाचा इलाज कोण करणार? त्या दिवशी त्या कामगाराच्या डोळ्यातलं दुःख कुणालाही दिसलं नाही, पण कुणीतरी ते पाहत होतं। घरातही तो तसाच होता। त्याची पत्नी शांत, सहन करणारी, मुलगा वडिलापासून घाबरणारा। एकदा मुलगा म्हणाला, बाबा, थोडा वेळ माझ्यासोबत बसाल? अनंतराव फोनवरच म्हणाला, मी खूप बिझी आहे। कधी कधी आपण ज्यांच्यासाठी सगळं कमावतो त्यांच्यासाठी वेळ नसतो। त्या रात्री अनंतराव बाल्कनीत उभा असताना त्याला अचानक असं वाटलं, कोणीतरी त्याला पाहतंय। तो वळून पाहतो, पण तिथे कोणीच नव्हतं, फक्त अंधार आणि शांतता। कधी कधी आपण एकटे नसतो, फक्त आपल्याला दिसत नाही। त्याच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली। पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या आयुष्याचा विचार आला, मी खरंच आनंदी आहे का? अनंतरावने खाली पाहिलं। रस्त्यावर एक गरीब माणूस आपल्या मुलाला कवेत घेत झोपला होता। त्याच्याकडे काही नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती। त्याच्याकडे सगळं असतं, तो कधी कधी सर्वात जास्त रिकामा असतो। त्या रात्री अनंतराव झोपू शकला नाही। त्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, मी आयुष्यभर काय कमावलं? अचानक त्याच्या खोलीतल्या दिव्यांचा प्रकाश कमी झाला। थंड वारा वाहू लागला आणि एक हलकासा आवाज आला, अनंत, वेळ जवळ आली आहे। तो घाबरून उठला, पण तिथे कोणीच नव्हतं। काही आवाज फक्त ऐकू येतात, दिसत नाही। त्या रात्री अनंतरावाला माहित नव्हतं की त्याच्या आयुष्याचा हिशोब आता सुरू होणार होता। त्या रात्री आकाश जणू रडत होतं। जोरदार पाऊस सुरू झाला। रिकामा रस्ता, फक्त पाण्याचे आवाज। अनंतराव गाडीत बसून घरी जात होता, पण आज त्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं। कधी कधी निसर्गही आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो। गाडी थांबते। अनंतरावची नजर रस्त्याच्या कोपऱ्यावर जाते। एक लहान मुलगा, ओला, थरथरत भुकेलेला। त्याच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून जास्त आशा होती। त्या नजरेत काहीतरी होतं जे अनंतरावांनी आयुष्यभर टाळलं होतं। तो ड्रायव्हरला म्हणतो, चाल पुढे जा। गाडी हळूहळू पुढे सरकते, पण अचानक अनंतरावाच्या मनात आवाज येतो, तो मुलगा, तू पण कधी तसाच होतास। त्याच्या डोळ्यासमोर स्वतःचं लहानपण येतं। भूक, दुःख आणि कोणीही मदत न करणारी दुनिया। तो जोरात म्हणतो, गाडी थांबव। अनंतराव गाडीतून उतरतो। पाऊस अजून जोरात सुरूच असतो। तो मुलाकडे चालत जातो। मुलगा घाबरतो। अनंतराव शांत आवाजात म्हणतात, भूक लागली आहे का? मुलगा काही बोलत नाही, फक्त डोळ्याने होकार देतो। तो आपला डब्बा काढतो, त्यातलं शेवटचं अन्न त्या मुलाच्या हातात देतो। पहिल्यांदाच अनंतरावांनी कोणाला काहीतरी दिलं मनापासून। तो थांबतो आणि आपला कोट काढतो, मुलाच्या अंगावर घालतो। मुलगा हसतो, पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं। त्याच्या डोळ्यात अचानक
एक प्रकाश चमकतो. क्षणभर अनंतरावाला असं वाटतं जणू वेळ थांबली आहे. कधी कधी देव आपल्याला भेटतो पण आपल्याला ओळखता येत नाही. अनंतराव मागे वळून गाडीकडे जातात. फक्त काही सेकंद पुन्हा मागे पाहतो. मुलगा तिथे नव्हताच. तो घाबरतो. कुठे गेला तो? सगळीकडे पाऊस, रिकामा रस्ता, कोणीच नाही. अनंतराव शांत उभा राहतो. त्याच्या मनात एक विचित्र शांती येते आणि एक आवाज, एक छोटं पुण्य तुझं आयुष्य बदलेल. तो घाबरून आजूबाजूला पाहतो पण पुन्हा कोणीच नाही. त्या रात्री अनंतरावाला वाटलं तो फक्त एक मुलाला मदत करून गेला, पण खरं म्हणजे त्या रात्री त्याने स्वतःचं नशीब बदललं होतं. काही वर्षांनी अनंतराव, जो कधीही थांबला नव्हता, आज एका बेडवर शांत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसत होती. त्याची पत्नी रडत होती. मुलगा त्याचा हात धरून म्हणत होता, बाबा उठा ना. जेव्हा आयुष्य हातातून निसटायला लागतं तेव्हा पैसा, सत्ता काहीच उपयोगाचा राहत नाही. मशीनचा आवाज अचानक बदलतो. बीप 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 बीप. डॉक्टर शांतपणे म्हणतो, सॉरी, वी लॉस्ट हिम. पत्नी जोरात रडते. मुलगा स्तब्ध उभा राहतो. त्या क्षणी अनंतरावाचं शरीर संपलं. पण कथा इथे संपली नाही. अनंतराव अचानक डोळे उघडतो, पण काहीतरी वेगळं होतं. तो स्वतःच्या शरीराकडे पाहत होता. हे काय चाललंय? तो ओरडतो, पण कुणालाच ऐकू येत नाही. शरीर संपतं पण आत्मा पुढे जातो. अचानक एक जोराचा वारा आणि अनंतराव त्या जागेतून खेचला जातो. त्याच्या भोवती अंधार, दूरवर एक प्रकाश. तो हवेत तरंगत होता. मी कुठे जातोय? प्रकाश हळूहळू कमी होतो. आता फक्त अंधार, थंडी आणि शांतता. अनंतरावाला जाणवतं कोणीतरी त्याच्याकडे पाहतंय. कधी कधी भीती दिसत नाही, फक्त जाणवते. तो घाबरतो. त्याचा श्वास वेगाने चालू लागतो. अचानक त्याच्या समोर एक भव्य दरवाजा उभा राहतो. हळूहळू तो उघडतो. आतून एक विचित्र प्रकाश बाहेर येतो. अनंतराव थरथरतो. तो आत पाऊल टाकतो आणि समोर दिसतं यमराज आणि त्याच्या बाजूला चित्रगुप्त. चित्रगुप्ताच्या हातात एक तेजस्वी पुस्तक. अनंतराव पूर्णपणे घाबरलेला. अनंत, तुझं आयुष्य संपलं आहे. चित्रगुप्त पुस्तक उघडतात. पान स्वतःहून उलटतात. अनंतरावाच्या डोळ्यात भीती निर्माण होते. आता तुझ्या प्रत्येक कर्माचा हिशोब होईल. अनंतराव आता त्या भव्य दरबारात उभा होता. त्याच्या पायात थरथर, डोळ्यात भीती. समोर यमराज आणि बाजूला चित्रगुप्त. अनंत, आता वेळ आली आहे तुझ्या प्रत्येक कर्माचा हिशोब पाहण्याची. चित्रगुप्त हळूहळू पुस्तक उघडतात. तेजस्वी प्रकाश संपूर्ण दरबारात पसरतो. पानं आपोआप उलटू लागतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती येथे नोंदलेली आहे. अनंतरावाच्या डोळ्यात घबराट. अचानक आकाशात दृश्य दिसू लागतात. तो कामगार ज्याच्यावर तो ओरडला होता, त्याची पत्नी जिच्या डोळ्यात अश्रू होते, तो लोकांना दुखावलं, त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं. अनंतराव डोळे बंद करतो, पण दृश्य थांबत नाहीत. अनंतराव खाली बसतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मला माफ करा, मी चुकीचा होतो, पण प्रत्येक चुकीचा परिणाम असतो. चित्रगुप्त एक तराजू दाखवतात. एका बाजूला पाप, दुसऱ्या बाजूला पुण्य. पापाची बाजू खूप जड. अनंतराव डोळे मिटतो. सगळं संपलं. अचानक एक छोटासा प्रकाश. ते दृश्य, पावसातला तो मुलगा, तो क्षण जेव्हा अनंतरावांनी मदत केली होती. एक छोटं पुण्य, पण मनापासून केलं होतं. यमराज शांतपणे म्हणतात, अनंत, तुझं आयुष्य पापाने भरलेलं होतं, पण तुझं एक पुण्य
मनापासून केलं गेलं आणि म्हणून तुला एक संधी दिली जाईल. अनंतराव रडतो, पण यावेळी आशेने दूरवर एक सोनेरी प्रकाश दिसू लागतो. पुढे काय होणार? स्वर्ग की पुन्हा जन्म? दूरवरचा तो प्रकाश आता अधिक तेजस्वी झाला. हळूहळू दिव्य सोनेरी दरवाजे उघडू लागले. अनंतरावाच्या डोळ्यात आश्चर्य, भीती आणि शांतता. कधी कधी जीवन आपल्याला दुसरी संधी देते, तर त्या प्रकाशात पाऊल टाका. शरीराभोवती तेज निर्माण होते. तो रडू लागतो, पण यावेळी पश्चाताप नाही तर मुक्ती. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा आत्मा हलका होतो. त्याच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य पुन्हा दिसतं. पाप, अहंकार आणि एक छोटं पुण्य. तो स्वतःशीच म्हणतो, जर मला अजून एक संधी मिळाली तर मी सगळं बदलून टाकेल. समोर यमराज प्रगट होतात. ते शांतपणे म्हणतात, अनंत, तुझं एक पुण्य तुला वाचवून गेलं, पण खरं आयुष्य अजून बाकी आहे. तुला पुन्हा जन्म दिला जाईल. एक तेजस्वी प्रकाश आणि अचानक एक बाळ जन्माला येतं. आईच्या कुशीत, शांत, सुरक्षित. प्रत्येक जन्म एक नवीन संधी असते. वर्ष जातात. तोच आत्मा आता एक साधा माणूस बनतो. तो डॉक्टर बनतो, गरिबाची सेवा करतो, मोफत उपचार करतो. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित. यावेळेस तो पैसा नाही, पुण्य कमावत होता. एक दिवस पुन्हा पाऊस. रस्त्यावर एक मुलगा भुकेलेला थरथरत. तो डॉक्टर थांबतो, हसतो आणि त्याला अन्न देतो. कथा पुन्हा सुरू झाली, पण यावेळी ती बदलली होती. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला घाबरण्यासाठी नाही, तर आपल्याला जाग करण्यासाठी आहे. आपण जे करतो तेच आपल्याला परत मिळतं. मोठं काही करण्याची गरज नाही. एक छोटं चांगलं काम तुमचं नशीब बदलू शकतं. आज कोणाला मदत करण्याची संधी सोडू नका, कारण कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.